नमस्कार. आज आपण नाताळ विशेष 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी आणि खास नवीन वर्षासाठी फक्त 50 ते 60 रुपयामध्ये 1 किलोला अगदी थोडासा कमी चॉकलेट केक कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. विशेष म्हणजे केकसाठी लागणारं जे भरपूर साहित्य असतं ना, ते कोणतंच वापरलेलं नाही आहे. अगदी मैदा, रवा, गव्हाचं पीठ किंवा इतर कुठलंही पीठ वापरलं नाही. बेकिंग पावडर, बेकिंग सोडा वापरलेला नाही. तरीसुद्धा केक पहा ना, अगदी मस्त असा टम्म फुगलेला आहे. रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे. मस्त असा हलका फुलका जाळीदार मऊ लुसलुशीत कापसासारखा स्पॉन्जी तयार झालेला आहे. हा केक खाताना तुम्हाला अजिबात कोरडा कोरडा किंवा दाटल्यासारखं घशाला वाटणार नाही. इतका चवीला सुरेख तयार झालेला आहे आणि ना कोणीही बनवू शकेल इतका सोप्पा आहे. अजिबात कोणतंही जास्तीचं सामान लागत नाही, भांड्यांचा पसारा होत नाही. तरीसुद्धा अगदी बेकरीसारखाच केक तयार होतो. तुम्हाला केक कापल्यानंतर समजलं असेल किती मस्त असं ह्या केकचं टेक्स्चर आलेलं आहे. मस्त असा मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे. आता भरपूर सारे सणावाराचे दिवस येणार आहे 2-3 दिवसांमध्येच. तर बेकरीमधला भेसळयुक्त केक विकत आणून खाण्यापेक्षा असा घरच्या घरी केक तुम्ही नक्की बनवून पहा. खरंच खूप छान तयार होतो. तुम्हाला मी तोडूनही दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल ना, एकदा हा 50 ते 60 रुपयामध्ये 1 किलोला अगदी थोडासा तयार होणारा केक नक्की करून पहा. आणि कसा झाला केक मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निःशुल्क आहे. झटपट असा चॉकलेट केक तयार करण्यासाठी मी या ठिकाणी हॅप्पीचं जो 10 रुपयाचा बिस्किटचा पुडा भेटतो ना, तशा प्रकारचे 5 बिस्किटचे पुडे घेतलेले आहेत 50 रुपयाचे. हेच बिस्किटे वापरून आज आपण चॉकलेट केक तयार करणार आहोत. सुरुवातीला ना ही सर्व बिस्किट आपण फोडून घेऊयात आणि एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारची बिस्किटं ह्यामध्ये असतात. ह्या बिस्किट्समध्ये ना असे छोटे छोटे चोको चिप्ससुद्धा घातलेले असतात. त्यामुळे केकला खरंच खूप छान चव येते. अगदी विकतचा जसा चॉकलेटचा केक भेटतो अगदी तसाच केक आपला हा तयार होणार आहे. अशा प्रकारे सर्व बिस्किटचे पुडे फोडून घेतलेले आहेत. आता ना आपण आपल्याला ह्याची एकदम बारीक पावडर तयार करून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये घालून. त्यामुळे सुरुवातीला काय करायचं, या बिस्किटांची ना छोटे छोटे असे हातानेच तुकडे करून घ्यायचे. म्हणजे कसं अगदी छान अशी मिक्सरमध्ये पावडर तयार होईल. जास्तीचे कोणतेही मोठे मोठे खडे शिल्लक राहणार नाही. त्यामुळे हाताने थोडंसं आधी बारीक करून घ्या. हे पहा, अशा प्रकारे हाताने मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. आता माझे या ठिकाणी जास्त बिस्किटचे पुडे असल्यामुळे मी 2 बॅचमध्ये हे बारीक करून घेणार आहे. सुरुवातीला ना अर्धे बिस्किट आहेत जे तोडून घेतलेले ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत. हे पहा, अशा प्रकारे घालून घेतलेले आहेत. आता आपली जी आमटीपेक्षा अगदी छोटी वाटी असते ना, एकदम छोटी सॉस वगैरे किंवा चटणी वगैरे ठेवायची, त्या वाटीने मी ह्यामध्ये साखर घालणार आहे पहिल्या बॅचमध्ये. दुसऱ्या बॅचमध्ये साखर वगैरे घालायची अजिबात आवश्यकता नाही. साखर थोडी कमीच घालायची कारण ही बिस्किटं आधीच फार गोड असतात. झाकण लावून एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. हे पहा, अशा प्रकारे बिस्किटची एकदम बारीक अशी पावडर मी तयार करून घेतलेली आहे. बिस्किटचे मोठे मोठे कण शिल्लक राहू द्यायचे नाही. लक्षात ठेवा, ही खास मेन ट्रिक आहे, नाहीतर तुमचा केक व्यवस्थित फुगणार नाही. आता ह्याच पद्धतीने जे उरलेली बिस्किटं आहेत ना, तीसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेते. हे पहा, अशा प्रकारे सर्व बिस्किटचे मी मस्त असा बारीक भुगा करून घेतलेला आहे. मस्त अशी पावडर तयार करून घेतलेली आहे. परफेक्ट. यामध्ये मी साखरसुद्धा घातलेली होती बारीक करताना. आता यामध्ये काहीही घालायची आवश्यकता नाही. फक्त लागेल तसं थोडं थोडं दूध घालायचं आहे आणि मस्त असं आपलं नॉर्मली केकचं बॅटर कसं असतं तसं तयार करून घ्यायचं आहे. आता तुम्ही या ठिकाणी गाईचं, म्हशीचं कोणतंही दूध वापरू शकता. फक्त आधी चांगलं गरम करून घ्यायचं, त्यानंतर पूर्णपणे थंड दूध वापरायचं आहे. रूम टेम्परेचरवर असलेलं थंड दूध वापरायचं आहे. गरम वगैरे दूध घालायचं नाही. आता लगेच एकदम जास्त दूध घालायचं नाही, नाहीतर काय होईल, मिश्रण जास्तीचं पातळ होईल. आपल्याला ना एकदम जेव्हा आपण आपल्या बाउलमध्ये हे मिश्रण घालू ना, तेव्हा रिबन कशी अशी पडते, तशा रिबनसारखं मिश्रण पडलं पाहिजे इतपत आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे. चला तर लागेल तसं अगदी थोडं थोडं दूध घालून आपण हे बॅटर जे आहे केकचं ते तयार करून घेऊयात.
हे पहा, अशा प्रकारे थोडं थोडं दूध घालून साधारणतः मला आमटीची 1 वाटी दूध लागलेलं आहे. आता तुम्हाला एकदम परफेक्ट मेजरमेंट सांगत नाही, पण जेव्हा तुमचं असं मिश्रण तयार होईल ना, तेव्हा दूध घालायचं थांबायचं आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. आता तुम्ही या ठिकाणी ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता. अगदी परफेक्ट आहे. यापेक्षा जास्तीचं पातळ किंवा ह्यापेक्षा जास्तीचं घट्ट करायचं नाही. एवढीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, लक्षात ठेवा. परफेक्ट. आता आपलं हे केकचं बॅटरसुद्धा तयार झालेलं आहे. एक साधारणतः 5 मिनटं साईडला ठेवून देऊयात. तोपर्यंत आपण केक टिन तयार करून घेऊयात. अशा प्रकारचा मी एक केक टिन घेतलेला आहे. त्याला थोडंसं सुरुवातीला तूप लावायचं आहे. नंतर व्यवस्थित हे करून पसरवून घ्यायचं आहे चारी बाजूने. नंतर बटर पेपर घालायचा आहे. बटर पेपरवरती सुद्धा तूप किंवा तेल तुम्ही काहीही लावू शकता. आता ना एका साईडला मी कुकरमध्ये आज केक बेक करणार आहे. तो कुकरसुद्धा आधीच प्रीहीट करायला ठेवलेला आहे स्टँड ठेवून. फक्त स्टँड ठेवलेला आहे. खाली मीठ वगैरे काही ठेवायची आवश्यकता नाही. छान केक बेक होतो. आता सर्व पूर्वतयारी करून ठेवायची आहे अशी. आधीच कोणतंही भांडं आपण ज्यामध्ये केक बेक करणार आहोत ना, ते भांडं आधीच प्रीहीट करायचं. तरच तुमचा केक फुगणार आहे. हे सुद्धा फार महत्त्वाची ट्रिक आहे, लक्षात ठेवा. आता 5 मिनटं मी हे मिश्रण तयार करून साईडला ठेवलेलं होतं. पुन्हा एकदा कन्सिस्टन्सी पहा, अगदी परफेक्ट आहे. रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे. आज आपण बेकिंग पावडर, सोडा काहीही न वापरता आपलं जे इनोचं सॅचेट असतं ना लेमन फ्लेवरचं, ते घालत आहे. अख्खं सॅचेट घालायचं आहे. इनो घालून आज आपण केक तयार करणार आहोत, तरीसुद्धा अगदी टम्म फुगणार आहे. असं इनोचं पॅकेट घालून झाल्यानंतर थोडंसं वरतून दूध घालायचं आहे. म्हणजे कसं इनो मस्त असं ॲक्टिवेट होतो आणि केक फुगण्यासाठी सुद्धा छान अशी मदत होते. आता मात्र इथून पुढे आपल्याला घाई करायची आहे. आता हा जो इनो आहे ना, तो आपल्याला फटाफट केकच्या बॅटरसोबत व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. आता इनो घातल्यानंतर आपलं हे जे मिश्रण आहे ना, ते आणखी तुम्हाला हलकं फुलकं झाल्यासारखं वाटेल. थोडासा जो डार्क रंग होता तो कमी झाल्यासारखा वाटेल आणि ना छान असं बॅटर केकचं फुगल्यासारखं वाटेल. हे पहा, इनो मस्त असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा बॅटरची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. अगदी परफेक्ट आहे. आता बटर पेपर लावून घेतलेल्या केक टिनमध्ये फटाफट आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. तुम्ही या ठिकाणी कन्सिस्टन्सी पाहू शकता. अगदी रिबन टाईप आपलं हे मिश्रणाची कन्सिस्टन्सी आहे. अगदी असंच बनवायचं आहे, लक्षात ठेवा. आता केकचं बॅटर टिनमध्ये घालताना अर्धंच बॅटर घातलं गेलं पाहिजे किंवा अर्ध्यापेक्षा वरती थोडंसं बॅटर भरलं पाहिजे, कारण की केक फुगायलासुद्धा जागा हवी. असं थोडंसं बॅटर घातल्यानंतर टिन असा थोडासा टॅप करायचा आहे. आता वरतून थोडेसे आपल्याला तुटी फुटी घालायचे आहे, 2-3 वेगवेगळ्या रंगाच्या. म्हणजे कसं दिसायला देखील अगदी सुरेख दिसतं आणि मुलंसुद्धा ना केक छान असे आवडीने खातील. हे पहा, अशा प्रकारे तुटी फुटी घालून घेतल्यानंतर थोडेसे काजूचे तुकडेसुद्धा मी घालत आहे. ऑप्शनल आहे हे सर्व. तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता, नाही घातले तरीसुद्धा चालेल. असे ना कॅडबरीचे तुकडेसुद्धा तुम्ही घालू शकता ह्यावरती. मुलांना खूप आवडतील. अशा प्रकारे मी सजावट करून घेतलेली आहे तुटी फुटी आणि काजूच्या तुकड्यांनी. परफेक्ट. आता हा जो कुकर आहे, आज आपण कुकरमध्ये केक बेक करणार आहोत. कुकर मी आधीच गरम करून घेतलेला आहे 10 मिनटं. कुकर सुरुवातीला गरम असणं फार महत्त्वाचं आहे, तेव्हाच तुमचा केक फुगणार आहे. खाली मीठ वगैरे ठेवायची गरज नाही, फक्त असं स्टँड ठेवायचं. आता हे केकचं भांडं ठेवून द्यायचं. घट्ट झाकण लावायचं आहे कुकरचं. कुकरची रिंग काढायची नाही, रिंग तशीच ठेवायची आहे. फक्त वरची शिट्टी काढून घ्यायची आहे. पॅक झाकण लावायचं आणि अगदी कमी आचेवरती साधारणतः 35 ते 40 मिनटं तुम्हाला हा केक बेक करण्यासाठी लागणार आहे. मध्येच कुठेही झाकण ओपन करायचं नाही, लक्षात ठेवा. नाहीतर केक व्यवस्थित फुगणार नाही. घाई अजिबात करायची नाही केक बेक करताना. चला तर एक साधारणतः 35 ते 40 मिनटं कमी आचेवरती वाफ काढून घेऊया. साधारणतः एक 40 ते 45 मिनटं कमी आचेवरती बेक केल्यानंतर केक मी चेक केला. झाकण ओपन केलं. केक पहा ना, अगदी मस्त असा टम्म फुगलेला आहे. रंग सुरेख आलेला आहे. आता हे केकचं भांडं थंड झाल्यानंतर साईडला काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे केक थंड झाल्यानंतरच डिमोल्ड करायचा आहे, लक्षात ठेवा. केकला रंग पहा, खूप छान आलेला आहे. मस्त असा बेकिंग पावडर, सोडा काहीही न वापरता फक्त इनो वापरूनसुद्धा केक पहा ना किती छान असा फुगलेला आहे. थोड्याशा कडा ज्या आहेत ना त्या सैल करून घ्यायच्या आहे आणि केक जो आहे आपण तो डिमोल्ड करून घेऊयात एका प्लेटमध्ये. आता हा जो मागचा बटर पेपर आहे ना, तो सुद्धा काढून घ्यायचा आहे. बटर पेपर पहा, हा सुद्धा एकदम क्लीन निघालेला आहे. अजिबात कुठेही चिटकलेला नाही. मस्त असा खरपूस आपला केक बेक करून तयार झालेला आहे. खालीन सुद्धा पहा किती मस्त अशी जाळी पडलेली आहे.
चारी बाजूनी एकदम छान असा टम्म फुगलेला आहे, मऊ लुसलुशीत हलका फुलका जाळीदार तयार झालेला आहे. खाताना अजिबात तुम्हाला कोरडा कोरडा किंवा घशाला दाटल्यासारखं वाटणार नाही. अगदी विकतचा चॉकलेट केक भेटतो ना, अगदी तसाच 50 रुपयांमध्ये साधारणतः मी अर्धा किलोपेक्षा जास्त 700 ते 750 ग्रॅम हा केक तयार झालेला आहे. एवढा भरपूर केक तयार झालेला आहे. आता तुम्हाला ना मी हा केक कट करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे पहा, एकदम छान असा केक जो आहे ना, कट केल्यानंतर ह्याचं टेक्स्चर आलेलं आहे. हे पहा, परफेक्ट, खूप चवीला छान केक तयार झालेला आहे हा. तुम्ही ना एकदा हा केक जरूर करून पहा. मस्त असा मऊ लुसलुशीत स्पॉन्जी तयार झालेला आहे. आता आपण आज कोणतंही केकसाठी लागणारं साहित्य म्हणजे अगदी मैदा, रवा, गव्हाचं पीठ किंवा इतर कोणतंही पीठ न वापरता फक्त बिस्किट आणि दुधापासून आज आपण हा केक तयार केलेला आहे. त्यामुळे ना जास्तीचं भांड्यांचा पसारा न घालता अगदी फटाफट हा केक तयार होतो ना, आणि अगदी आपला बेकरीसारखाच लागतो. त्यामुळे तुम्हालासुद्धा अगदी छान असा हा आवडणार आहे आणि अजिबात फसणार वगैरे नाही. अगदी माझ्यासारखाच परफेक्टच तयार होणार आहे. फक्त लक्षात ठेवायचं, बॅटर जास्तीचं पातळ करायचं नाही. अगदी व्हिडिओमध्ये कन्सिस्टन्सी दाखवून ना त्याच पद्धतीने ठेवायचं, नाहीतर मग केक शिजायला जास्तीचा टाईम लागतो आणि व्यवस्थित फुगतही नाही. परफेक्ट. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आता नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे, 31 डिसेंबर आहे, नाताळ येणार आहे. त्यामुळे या सर्व सणावारांना तुम्ही हा विकतचा बेकरीमधला भेसळयुक्त केक आणण्यापेक्षा घरीच असा 50 ते 60 रुपयामध्ये अर्धा किलोपेक्षा भरपूर जास्तीचा केक तुम्ही तयार करून खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा. कसा झाला केक मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.